trap. Nick Connors. Yo, girl. This is your night. I'ma make you feel right. खूप पाऊस पडतोय आणि आता आम्ही चाललोय मुंबई एअरपोर्टला. पहाटेचे 3 वाजले आहेत. एअरपोर्टला आल्यानंतर आधी आपण बॅग्सचं वजन करूया आणि चेक इन फॉर्मॅलिटीज पूर्ण करूया. मॅडम खूप एक्सायटेड आहेत कारण का त्यांची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे. फ्लाईट बोलून हा माणूस मला बसमधून का नेतोय या संभ्रमात थोडा वेळ मॅडम होत्या. पण त्यानंतर आम्ही फायनली पोचलो फ्लाईटच्या जवळ आणि तुम्ही बघू शकता किती खुश झालात मॅडम. परंपरेनुसार फ्लाईटमधून ढगांचे फोटो काढत आम्ही साधारण 3 तासांनी फायनली दुबई एअरपोर्टला पोहोचलो. हा आहे दुबईतील फेमस शेख झायद रोड. 8 ते 10 लेनचा हा रोड आहे. पहिला दिवस असल्यामुळे थोडा हॉटेलला चेक इन करून आराम करून आम्ही आता संध्याकाळच्या वेळेला निघालो आहे मरीना क्रूज डिनरला. मरीना या एरियामध्ये क्रूज राईड आणि सोबतच डिनर असा प्लॅन आहे आज. आणि जाता छोटीशी एक बुर्ज खलिफाची झलक. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपण दुबई मरीना या एरियामध्ये आहोत. इथे असणारी ही बोट राईड साधारण 2 तासाची असते. मोठमोठ्या बिल्डिंग्स, अनलिमिटेड डिनर आणि लाईव्ह डान्स, म्युझिक शो याचा आनंद घेत आपण पूर्ण सिटी राईड करतो. अशा प्रकारच्या लक्झरी यॉट्सचा ऑप्शन देखील अवेलेबल आहे. आपण घेतलेल्या क्रूज डिनरचं पॅकेज साधारणतः पर पर्सन 3,000 ते 3,500 असे आहे. आज आहे दिवस दुसरा आणि आम्ही ब्रेकफास्ट करून चाललो आहे दुबई सिटी टूरला. ही आहे आमची गाडी दुबई सिटी टूरसाठी. आणि आता आपण फर्स्ट ठिकाणी आलो आहोत जे आहे जबील पॅलेस. इथे दुबईचे रूलर प्राईम मिनिस्टर मोहम्मद बिन राशिदी राहतात. खूप मोठा एरिया आहे. पॅलेसमध्ये आतमध्ये जायला परमिशन नाही म्हणून आम्ही बाहेरूनच थोडे फोटो काढले. त्यानंतर आत्ता आपण आलो आहे पाम जुमेरा येथील एका या म्युझियमला जिथे ओल्ड दुबई आणि न्यू दुबई याबद्दलची खूप सारी माहिती आहे. आणि दुबईतील थोडी जुन्या पद्धतीची घरे आणि आर्किटेक्चरसुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता आपण आलो आहे सिटी टूरमधील 3rd टुरिस्ट प्लेस बघायला जे आहे दुबई फ्रेम. तुम्ही बघू शकता 500 फूट उंच 48 फ्लोअर्सची ही एका फोटो फ्रेमसारखी असलेली बिल्डिंग आहे. आणि दुबई फ्रेममधील मुख्य आकर्षण म्हणजे हा स्कायवॉक काचेचा फ्लोअर. 48 फ्लोअरला साधारण काच असलेला हा एक पूर्ण फ्लोअर आहे जिथून तुम्हाला पूर्ण दुबईचं विहंगम दृश्य दिसतं खालच्या बाजूला. आणि या दुबई फ्रेमच्या डाव्या साईडला पूर्ण ओल्ड दुबईचा नजारा आहे तर दुसऱ्या साईडला पूर्ण अत्याधुनिक आणि करंट दुबईचा नजारा आहे जो तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये बुर्ज खलिफा आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तुम्हाला बघायला मिळत आहेत. दुबईला गेलात तर नक्की व्हिजिट करा. स्काय वॉक केल्यानंतर आत्ता आपण आलो आहोत दुबईच्या मेट्रोमध्ये. दुबईतील मेट्रो पाम जुमेरा या एरियामध्ये आहोत आपण आता. पाम जुमेरा या एरियामध्ये जगभरातील खूप मोठमोठ्या उद्योजकांची तसेच फिल्म इंडस्ट्रीतील खूप मोठ्या लोकांचे बंगलोज बंगलोज आहेत. आणि आता समोर बघता येते आहे दुबईतील सर्वात लक्झरियस आणि मोठं रिसॉर्ट हॉटेल द अटलांटिस हॉटेल. या लक्झरियस रिसॉर्टमध्ये आतमध्ये ॲक्वेरियम, मॉल, सर्व प्रकारचे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी देखील अवेलेबल आहेत. आणि आता 1 डे सिटी टूरच्या आपण लास्ट प्लेसला चाललो आहे जे आहे फ्युचर ऑफ म्युझियम दुबई. चला तर मग आता आपण म्युझियमच्या आतमध्ये जाऊया आणि म्युझियमबद्दलची माहिती घेऊया. वेलकम टू फ्युचर ऑफ म्युझियम दुबई. या म्युझियममध्ये भविष्यातील मानवी तंत्रज्ञान, विज्ञान आणि मानवी जीवन याबद्दलची खूप सारी माहिती आहे. म्युझियममध्ये ही आहे DNA लायब्ररी
ज्यामध्ये जगभरातील हजारो स्पेसीसची जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स ॲनिमल्स यांची जेनेटिक इन्फॉर्मेशन इथे बघायला मिळते. तसेच आतमध्ये AI आणि व्हर्च्युअल रियालिटी या गोष्टींचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे फ्युचरिस्टिक अनुभव दिले जातात, ज्यामुळे तुम्ही एखाद्या रोबोटशी बोलू शकता, तो तुमच्याशी कम्युनिकेट करतो आहे. भविष्यात येणाऱ्या कार्स, बाईक्स याबद्दलची देखील माहिती आहे. आणि सगळ्यात टॉप फ्लोअरला या बिल्डिंगच्या अशा प्रकारचा व्ह्यू आहे, ज्याला त्यांनी स्कायवॉक असं म्हटलं गेलं आहे. त्यानंतर आम्ही म्युझियमच्या बाहेर आलो, थोडंफार फोटो सेशन केलं, त्या ठिकाणची माहिती घेतली, एन्जॉय केलं आणि निघालो नेक्स्ट प्लेस टू व्हिजिट. थँक्स फॉर वॉचिंग. दुबई पार्ट 2 व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामध्ये आम्ही बुर्ज खलिफा, दुबई सी वर्ल्ड आणि डेझर्ट सफारी याबद्दलची खूप सारी माहिती तुमच्यासाठी देणार आहोत आणि ट्रिप बजेटसुद्धा एक्सप्लेन करणार आहोत.